यात राम शिंदे यांच्या सोबत बातचीत करतात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर। पदी निवड जी आहे ती निश्चित आहे, फक्त आता औपचारिक घोषणा बाकी आहे। राम शिंदे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। तुम्ही प्राध्यापक होतात, आता विधान परिषदेतल्या सभागृहामध्ये तुम्ही हेडमास्टरच्या भूमिकेमध्ये असणार आहात। मला असं वाटतं की मी या संसदीय कामकाजात 10 वर्ष 5 वर्ष आमदार होतो, नंतर मंत्री होतो, आता परत विधान परिषदेमध्ये 2.5 वर्ष आहे आणि निश्चितच हे काम करत असताना आता मला विधान परिषदेच्या सभापती पदाची उमेदवारी दिली आणि मी मूळचा हाडाचा शिक्षक असल्याकारणानं आता मुख्याध्यापकाची भूमिका करायला लागली, ती देखील चांगली करेन, कारण शिक्षक म्हणून माझा चांगला अनुभव आहे। त्यामुळं सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आणि एकूणच महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं हे लोकशाहीतलं मोठं मंदिर आहे, त्याच्यातून न्याय देण्याची भूमिका त्यातला मी प्रमुख दोन्ही पक्षातला समन्वयक असेल आणि ती भूमिका मी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल। कर्जत जामखेडमधून तुम्ही निवडणूक लढवली, महाराष्ट्रातल्या ज्या काही चुरशीच्या लढती होत्या तशा पद्धतीची एक लढत पाहायला मिळाली होती, त्यात आपला थोडक्यात पराभव झालेला आहे। मात्र आता सभागृहामध्ये त्यानंतर बरेच आरोप प्रत्यारोप पण झालेले आहेत। सभागृहामध्ये विधान परिषदेच्या काही लोक तुमच्या समोर असणार, कुठे मनात ते काही राहील? मला असं वाटतं की सभागृहामध्ये मी ज्या पदावर आहे त्या पदावर सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे आणि माझ्या मूळ स्वभावातच आकस खुन्नस असं काही नसल्या कारणानं या पदावर मी आहे। त्याच्यामुळे मनात काही ठेवून काही होत नसतं। तुम्ही लोकांच्या प्रती तुमच्या मनात कसा आदर व्हावा याच्यावरती सगळ्या गोष्टी होत असतात। त्यामुळे संकुचित प्रवृत्तीने लोक जर काम करत असतील तर त्यांना क्षणिक त्याचा आनंद मिळतो, परंतु दुर्गामी परिणाम हा वाईटच होत असतो आणि म्हणून माझा पराजय होऊन देखील मी विधान परिषदेवर आमदार झालो 19ला। आता पराजय झाल्याच्या नंतर अल्पशा मतांनी पराजय झाला। आता मी विधान परिषदेचा सभापती की ज्याचा प्रोटोकॉल महाराष्ट्रात 2 नंबरचा आहे, अशा पदावरती मला पक्षाने आणि नेतृत्वाने काम करण्याची संधी दिलेली आहे। त्याच्यामुळं असं छोटं मन करून मोठं होता येत नाही। त्यामुळे मन मोठं ठेवलं की माणूस मोठा होतो, याच्यावर माझा विश्वास आहे। त्यामुळं तशी अडचण येणार नाही। महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे, भाजपकडून धनगर समाजाला यावेळी मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा होती, आपलं नाव असेल किंवा इतर नाव असतील चर्चेत, मात्र कोणालाही मिळालं नाही। आता आपल्याला सभापती मिळतंय, काय एकूणच महाराष्ट्रातली जी काही रचना आहे, जी काही विभाग आहेत आणि त्यामुळं जी काही भौगोलिक परिस्थिती आहे त्यामुळे जातीच्या अनेक जातींच्या संदर्भामध्ये सोशल इंजिनिअरिंग केलं जातं, त्याचं मेरिटही बघितलं जाते, आवश्यकताही बघितली जाते आणि सरकारच्या पुढं मर्यादित संख्येच्या पुढं न्याय देण्याची भूमिका देखील असते। परंतु देश स्वातंत्र्याच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभा झाली त्याच्यानंतर पहिलं उदाहरण मी आहे की धनगर समाजात येऊन देखील एवढ्या सर्वोच्च पदावर जाण्याचा मला मान आज हा मिळतोय। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून महाराष्ट्रात आणि देशात आता साजरं होत आहे आणि त्या माहेरच्या अहिल्यादेवींच्या माहेरचा एक घटक म्हणून मला ही संधी मिळते। निश्चितच ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जो आदर्श कारभार त्यांच्या जीवनामध्ये करून दाखवला आणि ती संधी मला मिळते, मला त्याचा अभिमान आहे। त्या पद्धतीनं अतिशय चांगलं काम करण्याची भूमिका या पदावर मी करेल। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरचा मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, नागपूर। इकडे महत्त्वाची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी करेन असं म्हटलेलं आहे राम शिंदे यांनी। आता केवळ त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय।